हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम सिंपल आणि दिसायला एकदम युनिक अशी डिझाइन जी आहे बघणार आहोत बोटनेकची। तर नवीन डिझाइन आहे, सो नक्की ट्राय करा। जर तुमची साडी आणि ब्लाउज जर एकाच कलरमध्ये असेल आणि जर तुम्हाला सुचत नसेल की काय डिझाइन करायची तर ही डिझाइन तुम्ही नक्की ट्राय करा। आता सगळ्यात आधी आपण इथं बोटनेकचा जो पॅटर्न आहे तो इथं कट केलेला आहे, म्हणजे शोल्डर जे आहे 7 इंच घेतलेला आहे। तर 32 साइजला शोल्डर आपण 7 इंच घेतलं। त्यानंतर गळ्याची जी रुंदी आहे आपण 3.5 इंचावरती टाकलेली आहे। आता जितका पण आपण डीप गळा घेणार आहोत त्या हिशोबाने आपण बॉटमचा जो गळा आहे 9.5 इंच घेतला। परत 3 इंचावरती आपण एक मार्किंग करून घेतलं, म्हणजे 2 बॉक्स आपल्याला इथं करायचे आहेत गळ्याची पहिल्यांदा। तर 3 इंचावरती मार्किंग जे केलं होतं तिथे एक छोटासा गळा जो आहे आपण पहिल्यांदा काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्या खाली आपल्याला अर्धा इंच मार्किंग करून गळ्याचा जो शेप आहे प्रॉपर असा द्यायचा आहे। तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथं बघू शकता जो शेप आहे कशा पद्धतीने आपण दिलेला आहे। तर पान शेप दिलेला आहे जो उलटा आपण दिलेला आहे। आणि परत एक मार्किंग जे आहे मी पूर्ण खाली घेतलेला आहे, म्हणजे बॉटमला फक्त 1 इंच मी सोडलेला आहे। आणि त्यानंतर पहिल्यांदा आपण हे व्यवस्थित असं ड्रॉ करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे। शेप तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित। तर हे बघा, पहिल्यांदा आपण 3 इंचावरती मार्किंग केलं आणि त्याच्यानंतर जो शेप आहे प्रॉपर बघू शकता की आपण कशा पद्धतीने जो शेप आहे दिलेला आहे। आता हे तुम्ही अगदी व्यवस्थित बघू शकता की अस्तरवरती पहिल्यांदा आपल्याला शेप जो आहे तो कशा पद्धतीने काढायचा आहे किंवा काय काढायचं आहे व्यवस्थित इथं बघू शकता। तर याचा तुम्ही स्क्रीनशॉटही घेऊ शकता किंवा याचं जे मार्किंग आहे तर ते असं सेम आहे असं तुम्ही करून घेऊ शकता। फक्त बॉटमला आपण 1 इंच खाली सोडलेलं आहे आणि तिथून आपण मार्किंग करून घेतलेलं आहे। आता हे जे मार्किंग काही केलेलं आहे तर ते आपण हे कट करायचं आहे। तर पहिल्यांदा आपण जे 3 इंचावरती मार्किंग केलं होतं तर तो गळा आपण पहिल्यांदा इथं कट करणार आहोत। त्यानंतर 9.5 इंचावरती जे मार्किंग आपण केलं होतं तर तो गळा जो आहे आपण इथं कट करणार आहोत। आता सेम अस्तरवरती ठेवून आपल्याला काय करायचं आहे, सॉरी मेन कापडावरती ठेवून आपल्याला मेन कापड जे आहे थोडं आपल्याला एक्स्ट्रा कट करायचं आहे। एकदम प्रॉपर कट करायचं नाही, कारण मग शिवत्या वेळी आपल्याला थोडाफार इथं त्रास होऊ शकतो। तर त्यामुळे थोडं इथं मोठं जे आहे आपल्याला मेन कापडावरती कट करायचं आहे। आता सरळ कापडावरती आपली ही जी बाजू आहे अस्तरची तर ती ठेवायची आहे आणि पूर्ण चारी बाजूने आपल्याला याला टिपा मारून घ्यायच्या आहेत। चारी बाजूने म्हणजे फक्त गळ्याला आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत, बाकी आपल्याला गळा जो आहे पलटी करायचा असल्यामुळे एक्स्ट्रा जे आहे साईडला टिपा मारायचे नाहीत, फक्त आपल्याला गळ्याला जे आहे टिपा मारून घ्यायचे आहेत। जसा शेप आपण इथं कट केलेला आहे त्याच शेपनुसार आपल्याला इथं पूर्ण जे आहेत अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। आणि त्यानंतर छोटे कट्स देऊन काय करायचं आहे की अस्तर जे आहे पूर्ण आतल्या साईडला पलटी करून घ्यायचं आहे। तर हे बघा, आता हे जे टोकं आहेत अगदी व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचे आहेत, तरच याचा जो गेटअप आहे छान दिसतो। तर हे बघा, त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित अशी दाबटीपही मारून घ्यायची आहे। आता याच्यावरती मी घेतलेली आहे नाजूक अशी लेस घेतलेली आहे, लहान छोटीशी लेस घेतलेली आहे। तरी सुद्धा ही जी लेस आहे थोडीशी मला ब्रॉड वाटत होती, तर तुम्ही त्याच्यापेक्षा अजून थोडीशी लहान जी लेस आहे, म्हणजे या डिझाईनला जितकी तुम्ही लहान लेस वापराल तितकं ही डिझाईन जी आहे खूप छान तयार होते। आता हे बघा, ही जी लेस आहे आपली हँगिंगची लेस आपण लटकनची लेस म्हणतो, तर ती थोडासा तुकडा जो आहे माझ्याकडे उरला होता, सो मी तो सेंटरला वापरून एकदम सुंदर असा जो पॅटर्न आहे आपण गळ्याचा बनवलेला आहे। आता चारी बाजूने टिपा मारून घेतलेले आहेत आपण आणि त्यानंतर एक्स्ट्राचं सगळं जे फॅब्रिक आहे मेन फॅब्रिक ते पूर्ण आपल्याला पूर्ण कटिंग करून इथे घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथं नेहमी आपण जसे टक्स देतो ब्लाऊजला तसे टक्स इथं पहिल्यांदा आपण मारून घ्यायचे आहेत। आता ही जी लेस आपण हँगिंगची घेतली होती, मण्यांची घेतली होती, तर ती थोडीशी माझ्याकडे राहिली होती, सो इथं आपण ती लावून घेणार आहोत। म्हणजे ही दुसऱ्या ब्लाऊजसाठी मी आणली होती त्यातलीच थोडीशी जी लेस आहे मी इथं वापरून जे आहे एकदम छान अशी डिझाइन जी आहे बनवलेली आहे।
आता त्याचे जे धागा आहे तर तो पूर्ण आपल्याला व्यवस्थित असा लॉक करून घ्यायचा आहे। व्हाईट कलरचा जो धागा आपल्याला दिसतोय तर तो मण्यांचा धागा आहे, तर तो व्यवस्थित टिपमध्ये आपल्याला पूर्ण लॉक करून घ्यायचा आहे, तरच ते मणी आपले जे आहे धुतल्यानंतर पडत नाहीत। जर तो धागा व्यवस्थित लॉक नसेल तर मणी पूर्ण खाली पडतात, त्यामुळे दोन्हीकडे व्यवस्थित आपल्याला इथं लॉक करून घ्यायचं आहे मण्यांची लेस वापरताना। आता त्यानंतर मी गोल्डन कलरची तर लेस घेतलेली आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने जी गोल्डन कलरची लेस आहे, मगाशी आपण मार्किंग केलं होतं बॉटमला 1 इंच खाली सोडून, तिथं आपल्याला ही जी लेस आहे बॉटमला अशी फिरवायची आहे। तर हे बघा, जी मण्यांची आपण लेस वापरली होती तर त्याच्याबरोबर एकदम व्यवस्थित असं फिनिशिंग सहित वरून त्याच्या लेस आपल्याला ही जी आहे गोल्डन कलरची घ्यायची आहे। तर हे बघा, आता हा पॅटर्न बघू शकता तुम्ही गळ्याचा, खूप छान असा आपला रेडी झालेला आहे। त्यानंतर सेंटरला जे आहे आपल्याला इथं एक लटकन जे आहे म्हणजे बो जो आहे तर तो आपल्याला इथं लटकन टाईप लावायचा आहे। त्यासाठी मी तर जे आपलं पिसामधलं कापड होतं तर ते घेतलं, त्याच्यानंतर आपण असं एक बो त्याचा तयार करायचा आहे। आता हा जो बो आहे तर तुम्ही तो वरती सेंटरला सुद्धा लावू शकता, तर मी सेंटरला लावलेला नाही, खाली सोडलेला आहे, लटकन टाईप त्याला सोडलेला आहे। गोल्डन कलरची मी नॉट घेतलेली आहे। आता ही जी नॉट आहे तर त्या बोला आपल्याला गुंडाळायची आहे सेंटरला, म्हणजे एक छान असा बो जो आहे आपल्याला तो तयार करून घ्यायचा आहे। आणि वरच्या साईडला जी नॉट आहे तर ती आपल्याला सोडायची आहे तशीच, कारण ते आपण सेंटरला लावून घेणार आहोत। तर हे बघा, आता ह्याच्यावरती मी टीप मारून घेणार आहे। आता हे बघा, लटकन जे आहे मी छान असं तयार करून घेतलेलं आहे कापडाचंच। जर तुम्हाला हा बो लावायचा नसेल तर तुम्ही एखादं लटकन जे आहे रेडीमेड सुद्धा ते खाली लावू शकता या सेम कलरचं। आता सेंटरला जे आहे मी थोडीशी पट्टी जी आहे लावलेली आहे इथं, आणि त्या पट्टीवरती आता हा जो बो आहे तर तो मी लावून घेणार आहे। आता याच्यावरती आपल्याला एक शो बटन ठेवायचं आहे आणि त्यानंतर छोटे छोटे जे मणी आहेत गोल्डन कलरचे तर त्या बोवरती आपण लावून घेणार आहोत। आता फायनल लुक तुम्ही या ब्लाऊजचा बघू शकता, जो एकदम सुंदर असा झालेला आहे। सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।